हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बघूयात. तर मित्रांनो, आता इथे हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये हा जयकांत जो आहे तो पूजाकडे आलेला आहे आणि ती किचनमध्ये काम करत असताना आता इथे जयकांत तिला म्हणत असतो की काय मग कालचा डाव जो आहे तो एकदम भारी होता बरं का. तर त्यावेळी आता पूजाच्या लक्षात येते की हा जयकांत कशाबद्दल बोलत आहे. तर त्यावेळी आता ती विचारू लागते की म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. तर त्यावेळी जयकांत बोलतो की तुझं जे काही चाललं आहे ना ते सगळं आम्हाला कळतंय बरं का पूजे. पण तुला वाटत असेल की कुणालाच कळत नाही आहे, पण असं नाही आहे. हे बघ, तू जे काही करते आहे ना त्याचा ठोस पुरावा आहे माझ्याकडे. आणि त्याचमुळे पूजा जरा टेन्शनमध्ये आलेली आहे. पूजाला कळते आता याच्या बोलण्यावरून. पूजा म्हणते की हा एवढा कॉन्फिडन्समध्ये बोलतो आहे म्हणजे नक्कीच याच्याकडे आपल्याबद्दल काहीतरी पुरावा आहे. नक्कीच ह्याने काहीतरी असं पाहिलं आहे. त्यावरून त्याला कळलं आहे की आपणच त्या बायकांना बोलावलं होतं. तर त्यावेळी आता पूजा जास्त काही बोलत नाही आणि जयकांतला बोलू लागते की हे बघ, असं काहीही नाही आहे. तर त्यावेळी आता जयकांत बोलत असतो की तुला मला सांगण्याची गरज नाही आहे पूजा, असं म्हणत आता तो तिथून निघून जातो. आणि त्याचनंतर आता इकडे बाळजाबाई जी आहे ती आढळरावांची रूम आवरत असते. आढळरावांनी खूप सारा पसारा करून ठेवला असतो आणि म्हणूनच ती त्यांची रूम आवरत असते. तर त्याच वेळी आता इथे कृष्णा येते आणि कृष्णा जी आहे ती बाळजाबाईंना म्हणते की बाळजाबाई काय चाललं आहे. तर त्यावेळी आता बाळजाबाई जी आहे ती बोलते की बघ ना कृष्णा, अगं यांनी किती पसारा करून ठेवला आहे आणि हे बघ आता आवरायलाच घेते आहे. तर आता कृष्णा जी आहे ती बोलते की हो का. तर कृष्णा बोलते की हे नवरे लोक जे आहेत ना ते असेच करतात, फक्त बायकांना कामाला झोंपून देतात. तर त्याचवेळी बाळजाबाई जी आहे ती बोलते की कृष्णा, आता तुला माहिती आहे ना आता आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं राहिलेलंच नाही आहे. आमच्या दोघांमध्ये आता असं काहीच उरलेलं नाही आहे. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती गप्प बसते. कारण कृष्णा जे काही बोलली होती ते खरंच तर होतं आणि त्या सगळ्या गोष्टीचं बाळजाबाईंना वाईट वाटेल. तर त्यावेळी कृष्णा जी आहे ती बोलते की बाळजाबाई मला तसं म्हणायचं नव्हतं. पण त्यावेळी आता बाळजाबाई जी आहे ती बोलते की हे बघ कृष्णा, ते सत्य आहे आणि ते कळालं तरी काहीच अडचण नाही आहे. त्यामुळे तू एवढा लोड घेऊ नकोस. तर मला सांग तू कशासाठी आली होतीस. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बाळजाबाईला सांगू लागते की माझी ना आता थोड्या दिवसानंतर पेपर्स आले आहेत. त्यामुळे मीच म्हटलं की मला ना आता अभ्यासाला लागायला हवं. जर अभ्यास केला तर माझं मन दुसरीकडे जाणार नाही आणि त्याचमुळे मी म्हटलं आहे की आज रोज सकाळी आणि संध्याकाळी अभ्यास करेन. तर प्लीज माझी हेल्प कराल ना. तर आता बाळजाबाई जी आहे ती बोलते की कृष्णा, अगं हा बोलायचा विषय आहे का. आणि तसंही हे बघ, मीच तुला सांगणार होते की आता तू अभ्यासाला लागायला हवं. तू कुठेही दुसरीकडे लक्ष न देता स्वतःच्या अभ्यासावरती फोकस कर, असं आता बाळजाबाई तिला म्हणत असते. पण आता कृष्णा बाळजाबाईला म्हणते की बाळजाबाई, ते काय आहे ना, काम याच्या अभ्यासाच्या नादात काहीतरी काम जर मी विसरले तर तुम्ही मला माफ कराल ना. तर त्यावेळी आता बाळजाबाई जी आहे ती बोलते की कृष्णा, हे बघ तू एवढं मनावर नको घेऊस, एवढंही टेन्शन नको घेऊस. हे बघ मी बघून घेईन काय करायचं आणि काय नाही ते, त्यामुळे तू काळजी करू नको. तर त्याचनंतर आता इकडे पूजाने समरला किचनमध्ये बोलावलेलं आहे आणि ती समरला सगळं काही सांगत असते की कशाप्रकारे तिला जयकांत ब्लॅकमेल करत आहे. तर त्यावेळी आता समर बोलतो की ह्याची एवढी हिंमत की त्याने माझ्या बायकोला ब्लॅकमेल केले. तर ठीक आहे, हे बघ तू काळजी करू नकोस, आपण सगळं काही मॅनेज करू. तर त्यानंतर आता इथे पूजा जी आहे ती समरला म्हणत असते की समर, तो असं काहीतरी बोलत होता जसं काही त्याच्या बोलण्यातून वाटत होतं की त्याच्याकडे आपल्याबद्दल काहीतरी ठोस पुरावा आहे आणि त्याच्याशिवाय तो असं बोलणार नाही. तर त्यावेळी हा समर जो आहे तो बोलतो की हे बघ पूजू डार्लिंग, तू नको टेन्शन घेऊ. तुला तर माहितीच आहे की त्या जयकांतला काय हवं आहे. त्याला बाळजाबाईचा नाश हवा आहे आणि इथे या कृष्णाचाच सर्वनाश. तर आता इथे पूजा बोलते की ते तर खरंच आहे.
तर आता इथे समोर बोलतो की काहीही झालं तरी आपलं आणि त्यांचं टार्गेट एकच आहे. त्यामुळे तू एवढा विचार करू नकोस, ते आपलं काहीही बिघडवू शकणार नाही. तर त्यावेळी आता पूजा बोलते की अगदी बरोबर आहे समोर तुझं. आता आपण त्या दोघांकडे लक्ष द्यायचंच नाही. तर त्यानंतर आता पूजा समरला म्हणते की आता असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून आता सगळं काही आपल्या हातात येईल. तर त्यावेळी आता समर बोलतो की हे बघ पूजा, आत्ता तरी आपल्याला काहीच करायचं नाही, कारण जर आपण काही केलं तर सगळं काही आपल्यावर शकेल. त्यामुळेच मी म्हटलं आहे की आत्ता आपण गप्प राहायचं आहे थोडे दिवस तरी, कारण जर सगळ्यांना आत्ताच आपल्यावरती डाऊट आला तर आपल्याला पुढे काहीच करता येणार नाही. तर त्यावेळी आता पूजा जी आहे ती बोलते की बरोबर आहे समर, तुझं म्हणणंही अगदी बरोबर आहे. तर त्यावेळी पूजा बोलते की ठीक आहे, आपण नंतर प्लॅन करूयात. त्यानंतर इकडे समर बोलतो की ठीक आहे, मी त्या जयकांतला बघून घेतो. आणि त्यावेळी इकडे इकडे आता दुष्यंत जो आहे तो त्याचं काम करत असतो आणि तो काम करत असताना आता ही जी कृष्णा आहे ना ती त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते, कारण दुष्यंत अतिशय मन लावून काम करत असतो. तर त्यावेळी आता इथे कृष्णा बोलू लागते की कुणीतरी खूपच मन लावून काम करत आहे. तर त्यावेळी आता दुष्यंत बोलतो की काय करणार ना, आता आमची कारभारीण एवढं काम करते म्हटल्यानंतर आम्हाला तर एवढं केलंच पाहिजे. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की असं काही नाही आहे हां. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की हो मग केलंच पाहिजे ना काम. आज ना जरा खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून म्हटलं आता घरूनच करून घ्यावं. तर त्यावेळी आता इथे ही जी काही कृष्णा आहे ती बोलते की ठीक आहे. तर कृष्णा दुष्यंतला बोलू लागते की मला ना तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तर त्यावेळी आता इथे हा दुष्यंत कृष्णाला म्हणू लागतो की काय झालं, बोल ना, तुला काय बोलायचं आहे. तर त्यावेळी आता कृष्णा दुष्यंतला म्हणू लागते की मला काय वाटतंय, मला असं वाटतंय की बाळजाबाई आणि आबांचं पुन्हा एकदा आपण लग्न लावून दिलं पाहिजे आणि त्यांचं लग्न कसं काय घडून येईल हे आपल्याला पाहायला हवं. तर हे ऐकून ना आता दुष्यंत बोलतो की काय, तू काय बोलतेस कृष्णा, हे बघ असं काहीही होणार नाही आणि तू त्या गोष्टीचा विचारही करू नकोस. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलू लागते की कसं काय होणार नाही, हे पहा सगळं काही होईल आणि आपण ठरवलं ना तर सगळं काही होऊ शकतं. तर त्यावेळी आता इथे ह्या दुष्यंतचं म्हणणं असतं की नाही कृष्णा, तू या सगळ्यात नको पडूस, आपण नाही करणार हे सगळं. तर त्यावेळी आता कृष्णा म्हणत असते की त्यांना मनवण्याची जबाबदारी माझी आणि त्यांना कसं तयार करायचं आहे आणि कसं नाही हे ठरवणारी मी. त्यामुळे मी बघून घेईल काय करायचं आणि कसं करायचं ते. फक्त या सगळ्यात तुम्ही माझी साथ द्याल की नाही द्याल, फक्त एवढंच पुरेसं आहे माझ्यासाठी. तर त्याचनंतर आता इकडे हा जो दुष्यंत आहे तो बोलतो की ठीक आहे, तुला जे करायचं आहे ना ते कर, त्या सगळ्यात मी तुझ्या सोबत असेन. असं म्हणून आता इथे ही जी काही कृष्णा आहे ती बोलते की दुष्यंत आता पहाच मी काय करते ते, असं म्हणत ती आता दुष्यंतला हात दाखवत तिथून निघून जाते. त्याचनंतर आता कृष्णा जी आहे ती वरती तिच्या रूममध्ये जाते आणि इकडे इकडे बाळजाबाई हॉलमध्ये कृष्णाला आवाज देत असते. कृष्णाला भरपूर आवाज देऊन झालेले असतात आणि त्यावेळी आता एवढे आवाज देऊन सुद्धा कृष्णा बाहेर येत नाही आहे. म्हणून आता बाळजाबाई बोलते की अगं कृष्णा, कुठे आहेस तू, मी किती वेळ झाला आवाज देत आहे पण कुठेही तुझा होकार येत नाही आहे. तर त्यावेळी आता तिथे आबा येतात आणि आबा आल्यानंतर बाळजाला म्हणू लागतात की काय झालं आहे बाळजा, तू अशी एवढ्याने आवाज का देत आहेस कृष्णाला, आणि तेही घरात. तर त्यावेळी आता बाळजाबाई जी आहे ती आढळरावांना म्हणते की हे पहा आढळराव, मला कुठेही कृष्णा दिसत नाही आहे ना, तिचा आवाज ऐकायला येत नाही आहे. तर त्यावेळी आता इथे आढळराव जे आहेत ते बोलू लागतात की अगं असेल इथे कुठेतरी, तुम्ही एकदा नीट पहा आणि सगळ्या माधवरावांना सगळ्यांना शोधायला सांगा. तर त्यावेळी आता इथे ही जी काही बाळजाबाई आहे ती बोलते की अहो, मी सगळ्या नोकरांना शोधायला सांगितलं आहे आणि त्यात कृष्ण इथे घरी नाहीच आहे. तर त्यावेळी आता बाळजा जी आहे ती आढळरावांना म्हणते की मला घरात पूजाही कुठे दिसत नाही आणि समरही कुठे दिसत नाही, त्यामुळे मला कृष्णाची खूपच काळजी वाटत आहे. कारण नक्कीच पूजा घरात नाही आहे म्हटल्यानंतर तिने काहीतरी कट रचला असेल का कृष्णाला मारण्यासाठी. तर आता असं बोलल्यानंतर इथे आबा जे आहे ते बोलतात की हे पहा बाळजा, असं काहीही विचार करू नका, कृष्णा इथेच कुठेतरी असेल. आणि तसंही कृष्णा दरवेळी सांगून जात असतात ना. तर त्यावेळी आता आज सांगून नाही गेल्यात का. तर ती बोलते की नाही ना,
ना. तर त्याचनंतर आता इकडे दुष्यंत येतो. दुष्यंत आल्यानंतर दुष्यंत त्या दोघांनाही बोलतो की अहो आता येईलच कृष्णा, हे पहा तुम्ही काळजी करू नका. कृष्णा अशी न सांगता कुठेही जात नाही. हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे, मग टेन्शन कशाला घेता, येईल ती इथेच असेल कुठेतरी, असं दुष्यंत त्या दोघांना समजावून सांगत असतो. तर त्यानंतर इकडे आता हा जयकांत स्वतःच्या रूममध्ये आरशामध्ये पाहत गप्पा मारत असतो. तर त्याचवेळी आता इथे त्याला पाठीमागून पूजाचा आवाज येतो. त्याच्या रूममध्ये पूजा आली आहे हे त्याच्या ह्याच्या बाहेर असतं. म्हणजे खरं तर त्याला पूजा लग्नाच्या आधी खूप आवडायची आणि तिच्यासाठी त्याने खूप काही केलं होतं तिला मिळवण्यासाठी. पण पूजाने त्याच्याशी लग्न न करता समरशी लग्न केलं आणि म्हणूनच कुठेतरी त्याला राग येतो आहे आणि तो तिच्या आयुष्यामध्ये काही ना काही तांडव करत आहे. तर त्याचनंतर आता इकडे ही जी पूजा आहे ती बोलू लागते की तुझ्यासाठी ना मी गरमागरम पोहे आणले आहेत. तर आता इथे हा जयकांत बोलतो की काय माझ्यासाठी, म्हणजे आज सूर्य कुठून उगवला आहे ते मला पाहायला लागेल, असं म्हणत आता तो खिडकीकडे जातो आणि सूर्य कुठून उगवला आहे ते पाहू लागतो. तर त्यावेळी आता इथे पूजा जी आहे ती बोलते की हे बघ तुझी बकवास बंद कर आणि हे गरम गरम पोहे खाऊन घे, नाहीतर मी हे घेऊन जाईल. तर त्यावेळी आता इथे जयकांत जो आहे तो बोलतो की माझ्या होणाऱ्या एक्सने एवढ्या प्रेमाने हे पोहे माझ्यासाठी आणले आहेत, तर मला ते खावेच लागणार ना. तर त्यावेळी आता पूजा बोलते की ठीक आहे असं बोल. आता पूजा जी आहे ती त्याला म्हणत असते की हे बघ मला ना तुझी साथ हवी आहे, मला जे काही करायचं आहे ना त्यात तुझी साथ हवी आहे. तर त्यावेळी आता जयकांत जो आहे तो बोलतो की असं काय करणार आहे जेणेकरून मी तुझी साथ द्यावी. तर आता पूजा जयकांतला सांगू लागते आणि जयकांत देखील त्या गोष्टीसाठी होकार देतो. तर आता इकडे इकडे ही बाळाचा चक्रा मारून मारून अगदी कंटाळलेली आहे. कृष्णाची वाट पाहत पाहत तर तिने नोकरांना फोन केला आहे आणि नोकरांना ती म्हणत असते की काहीही झालं तरी कृष्णाला शोधा, ती कुठे आहे कुठे गेली हे सगळं काही जाणून घ्या. तर त्याचवेळी एका नोकराने तिला सांगितलं आहे की आम्ही कृष्णाताईचा शोध घेतच आहोत पण अजून कुठेही त्यांचा पत्ता लागलेला नाही आहे. तर आता इकडे दुष्यंत जो आहे तो बाळजाला आणि आबांना हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की कृष्णा कुठेही गेली नसणार आहे, ती इथेच कुठेतरी असणार आहे, तुम्ही नका काळजी करू आणि एवढा प्रेशर नका घेऊ. तर त्यावेळी आता बाळजाबाई जी आहे ती बोलते की दुष्यंत अरे तू एवढा टेन्शन फ्री कसा काय असू शकतो, तुला माहिती आहे ना तिच्या मागावर किती उठले आहेत, तर त्यामुळे मला काळजी वाटत आहे, असं सगळं आता इथे बाळजा म्हणत असते. पण आता दुष्यंत या गोष्टीचा विचार करत असतो की खरंच कृष्णा कुठे गेली असेल. ती मला सकाळी बोलली होती बाळजाबाई आणि आबांच्या लग्नाबद्दल, कुठे तिच्या डोक्यात तो प्लॅन तर नसेल ना. तर आता दुष्यंत बोलतो की थांबा मी पुन्हा एकदा तिला फोन लावण्याचा प्रयत्न करतो. तर असं म्हणत आता दुष्यंत जो आहे तो तिला फोन लावत असतो आणि सारखे सारखे फोन करत असतो. तर इकडे आता हे जे जयकांतचे वडील आहेत ते म्हणतात की धाकट्या सुनबाई कुठे गेल्या असतील नक्की, त्यांच्या जीवाला कुठला धोका तर नाही ना. तर असं बोलल्यानंतर सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. आबा जे आहे ते बोलतात की तुम्हाला जर चांगलं बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नका. तर त्यावेळी ते बोलू लागतात की तसं नाही, पण हल्ली त्यांच्याबरोबर काही ना काहीतरी घडत आहे म्हणून मी असं बोललो. तर आता इथे बाळजाबाई जी आहे ती आणखीनच काळजीत पडते. बाळजाबाई म्हणू लागते की त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, जर काही झालं असेल तर कृष्णाबरोबर वाईट साईड नाही. दुष्यंत बोलतो की नाही असा तुम्ही विचारच करू नका, असं म्हणत आता दुष्यंत पुन्हा एकदा कृष्णाला फोन लावत असतो. आणि त्याचनंतर आता इथे दुष्यंत तरी देखील बाळजाबाईला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि बाळजाबाई इथे दुष्यंतला बोलू लागते की दुष्यंता मला सांग, तू म्हणतोयस की कृष्णाला काही झालं नसेल, मग तुला माहिती आहे का, तुला खरं सांग, तुला खरंच माहिती आहे का कृष्ण कुठे आहे ते. तर त्यावेळी दुष्यंत बोलतो की नाही अहो मी आपलं असंच म्हणतो आहे, मला नाही माहिती खरंच कृष्णा कुठे गेले आहे आणि कुठे नाही ते. तेवढ्या तिथे माधव येतो आणि माधव त्या सगळ्यांना सांगू लागतो की बाळजाबाई मी सगळीकडे कृष्णा मॅडमला शोधलं पण धाकट्या सुनबाई कुठेच नाही आहेत.
तर त्यावेळी आता इथे बाळजा जी आहे ती आणखीनच टेन्शनमध्ये येते. तिला कळत नसतं की काय करावं, आता कृष्णाला कुठे शोधावं. आणि आता इथे आबा देखील आता खूप काळजीत पडलेले असतात. आबाही म्हणत असतात की कुठे गेली असेल ही पोर. तर त्याचनंतर आता इकडे सगळेजण काळजीत असतानाच इकडे कृष्णा जी आहे ती थोड्याच वेळात सगळ्यांसमोर येते. पण सगळ्यांना हे ओळखत नाही की ती कृष्णा असते. तर त्यावेळी आता इथे कृष्णाने काय प्लॅन केला आहे आणि तिने हे सगळं कशासाठी केलं आहे, आता हे पुढील भागात कळेलच. तर कृष्णा आता स्वतःचं वेषांतर करून घरामध्ये पोहोचलेली आहे आणि घरामध्ये येताच ती सगळ्यांना सांगू लागते की आपल्या या घरावरती दुःखाचं सावट आहे. म्हणजे कुणी ना कुणीतरी आपल्या विरोधात कट रचत आहे, असं आता कृष्णा त्या सगळ्यांना सांगू लागते. खरं तर त्या सगळ्यांना ओळखलेलं नसतं की ही बाई कृष्णाच आहे का. पण आता इथे तर पुढील भागात इकडे कृष्णा जी आहे ती इथे बाजाबाईच्या घरात आलेली आहे. माधव तिला थांबवत असतो, पण ती काही थांबायला तयार नसते. तर त्यावेळी आता इथे आबा जे आहे ते विचारू लागतात की कोण आहेत या. तर आता माधव बोलतो की मलाही काही ठाऊक नाही आहे आबा, त्या डायरेक्ट घरातच झाल्या. तर आता इथे ती बोलू लागते की मला ना तुमच्या सगळ्यांशी बोलायचं होतं आणि म्हणूनच मी अशी घरात आले आहे. तर आता कृष्णा त्या सगळ्यांना सांगू लागते की आपल्या घरामध्ये सुखाचा वास आहे. तर त्यावेळी आता इथे हा दूषण जो आहे तो बोलतो की कोण आहे ती आजीबाई. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती सांगता सांगता मध्येच थांबते. ती बोलू लागते की मी काय सांगते आहे ते सगळ्यांनी ऐकून घ्या. आपल्या या घरामध्ये सुखाचा वास आहे, पण या घरामध्ये त्या सुखाला कोणाची तरी नजर लागली आहे आणि त्या गोष्टीचा असा छडा तुम्हाला लावायला हवा, असं आता इथे कृष्णा त्या सगळ्यांसमोर म्हणत असते. जयकांत जो आहे तो अगदी आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतो की ही बाई नक्की कोण असेल. हा प्रश्न जयकांतला आणि पूजालाही पडलेला असतो. तर त्याचनंतर आता इकडे पूजाने इथे समरला फोन केलेला आहे आणि ती समरला म्हणत असते की समर, फोन उचलायला किती टाईम लागलास रे, हे बघ तू काय करत होतास. तर त्यावेळी आता समोर बोलतो की हे सगळं राहू देत, पण मला आधी सांग त्या जयकांतने काही सांगितलं का, म्हणजे काही ठोस पुरावा वगैरे काही तो बोललाय का. तर त्यावेळी आता इथे कृष्णा ही पूजा जी आहे ती बोलू लागते की हो, जयकांतने एक ठोस पुरावा सांगितला आहे आणि त्या पुराव्यावरती आपण काहीही करू शकतो, असं म्हटल्यानंतर आता इथे या समरला खूप आनंद झालेला आहे. तर आता कृष्णा नेमकं इथे या सगळ्यांना काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही बाई कोण आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न दुष्यंत देखील करणार आहे. तर आता जयकांतही विचार करू लागतो की ही बाई नक्की कोण असेल आणि ही इथे अशी कशी आली अचानकच, हिला नक्की या सगळ्याबद्दल काय माहिती आहे. तर आता इथे जयकांत या पूजाला ठोस पुरावा देणार आहे. हे खरं आहे का, की मागच्या वेळीसारखंच जयकांत त्या पूजाला फसवणार आहे. तर आता जयकांतने पूजाला तर सांगितलं आहे की मी एक ठोस पुरावा तुला देईल. तर आता तीच आनंदाची गोष्ट इथे पूजा या समरला फोन करून सांगत असते. समरला हे कुठेतरी याचा खूप आनंद झालेला असतो की आता बाळजाबाईच्या विरोधात त्यांच्याकडे एक ठोस पुरावा आहे आणि म्हणूनच आता या पुराव्यावरती पूजा आणि समर काहीतरी ॲक्शन घेणार आहेत. तर त्याचनंतर आता इकडे हे जे आढळराव आहेत ते विचार करू लागतात की ही बाई नक्की कोण असेल आणि तिला एवढं सगळं आपल्या घराबद्दल काय माहिती असेल. तर कुठेतरी त्यांनाही आणि बाळजाबाईलाही डाऊट आलेला असतो की ही बाई नक्की कोण आहे ते. तर आता दुष्यंतलाही कळणार आहे की ही बाई दुसरी कोणी नसून आपली कृष्णाच आहे आणि त्यावेळी दिवसभर कृष्णाला शोधूनसुद्धा कृष्णा सापडली नाही. मग आता कृष्ण हे असं अवतार करून आपल्या घरामध्ये एंटर झाले आहे. तर नक्की ते कशासाठी हे आता पुढील भागात पाहायला मिळेलच. पण तोपर्यंत जयकांत आणि पूजाने मिळून काय प्लॅन केला आहे आणि हे सगळं पाहणं आपल्या पुढील भागात रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता या पुढील भागात जी काही बाई आता बाळजाबाई आणि आढळरावांसमोर आलेली आहे, तिने तिच्या बोलण्यावरून असं तर दाखवलं आहे की घरामध्ये जे काही घडत आहे ते अगदी चुकीचं आहे आणि त्यामागे कोणाचा तरी हात आहे. तर आता ही बाई त्या व्यक्तीचं नाव सांगेल का, म्हणजे या कटकारस्थानामध्ये कोण कोण सामील आहे. पूजा, समर आणि त्याचबरोबर जयंत हा देखील ह्याच्यामध्ये सामील असेल काय, हे जर त्यांनी सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे आता त्याला
खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता तो विचार करत असतो की नाही, हिने काहीही अजून सांगितलं नाही पाहिजे. हिला कसं काय कळालं की आपल्या घरावरती आता दुःखाचं सावट आहे ते आता जयकांत ठरवतो की नाही, आता काहीही झालं तरी ही बाई कोण आहे या गोष्टीचा छडा तर लावलाच पाहिजे. असं म्हणत आता आजचा भाग इथे संपलेला आहे. तर आता पुढील भाग नक्की पहा. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.